तर ठाण्यात उभं राहणाऱ्या डेटा सेंटर विरोधात ठाणेकर एकवटलेले आहेत। वेकअप संस्थेच्या माध्यमातून ठाणेकरांचा डेटा सेंटर विरोधात यलगार आहे। आंदोलनामध्ये सुशिक्षित तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी आहेत। थेट जाऊयात गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। गणेश, ठाण्यामध्ये जे डेटा सेंटर उभं राहतंय त्याला आता ठाणेकर विरोध करतायत, काय नेमकी काय भूमिका आहे ठाणेकरांची, काय मागणी आहे या सगळ्या आंदोलनकर्त्यांची? वर्ष आपण ठाण्यातील बाळकुंभ परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी अमेझॉनच्या ठिकाणी डेटा सेंटर उभारलं जाणार आणि डेटा सेंटरच्या विरोधात हे ठाणेकर सर्व एकवटलेले आहेत। काळे कपडे परिधान करून या ठिकाणी यांच्या विरोधात जे आहे ते सर्व ठाणेकर एकवटलेले आहेत। पाहायला गेलं तर यामध्ये अनेक मोठ्या संस्था देखील आहेत। ठाणेकर या रस्त्यावरती उतरून हा डेटा सेंटरचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्की यांच्या काय काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊयात ठाणेकरांकडनं। नक्की कोणकोणत्या मागण्या तुमच्या आहेत जेणेकरून हा डेटा सेंटरचा तुम्हाला विरोध आहे? खरं सांगायचं तर याच्यावर आम्ही खूप गहन रिसर्च केलेला आहे। आमची पहिली मागणी आहे की ॲमेझॉनला पाणी तुम्ही किती देताय हे आम्हाला कळावं। 30 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला ऑलरेडी कमी आहे MLD पाणी, आणि 12 MLD पाणी आपण याला द्यायचं कबूल केलेलं आहे। तुम्ही इथे 422 मेगावॅटचं इलेक्ट्रिसिटी देताय। आज ठाणे शहरात भरनियमन ऑलरेडी चालू झालेलं आहे। तुम्ही हेही लक्षात द्या की इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्टमध्ये तुम्ही डेटा सेंटर घेतलेलं आहे, त्यांनी फरक काय पडतोय? ठाणेकरांना पाणी नाही मिळालं तरी डेटा सेंटरला पाणी द्यायला लागणार आहे। तुम्ही इलेक्ट्रिसिटी ठाणेकरांना नाही दिली तरी डेटा सेंटरला पाणी इलेक्ट्रिसिटी द्यायला लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की याच्यात फक्त 150 लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत, त्यातले 100 तर फक्त सिक्युरिटीवाले आहेत। म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या कुठल्याही नागरिकाला याचा काहीही फायदा नाही। वरती एक हीट आयलंड याच्या बाजूला जनरेट होणार आहे। आमची एकच मागणी आहे, आमचा ॲमेझॉनला विरोध नाही, आमचा हायपर स्केल डेटा सेंटरला विरोध नाही। आमचा विरोध अशासाठी आहे की एका रेसिडेन्शियल एरियामधनं हा डेटा सेंटर काढावा। नक्कीच तुमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत का? येणाऱ्या काळात हा डेटा सेंटर हटवलं जाणार का, आणि हटवलं नाही गेलं तर पुन्हा तुमची भूमिका काय असणार? आम्ही आत्ता जे डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे, आज जे केलेलं आहे ते लोकांना कळावं, लोक किती जमली आहेत हे सरकारला कळावं, कॉर्पोरेशनला कळावं की यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत। आता ह्याच्या निश्चितच गणेश, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।